माझी जन्मठेप भाग 130. हा भाग हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी यांच्या स्मरणार्थ सौ विशाखा विजय मराठे गोगटे सोलापूर यांनी प्रायोजित केला आहे. पण इतर इष्टमित्रास हे वचन सांगता येईना. ते म्हणत, तुम्हीच त्यास अन्नत्यागापासून परावृत्त होऊ देत नाही. तुमचा शब्द तो मोडणार नाही. हा त्यांचा खोटा आरोपही काही काळ सहन करावा लागला. कारण तू अन्न अंती खाशील हे दिलेले गुप्त वचन मी कोणास सांगणार नाही, असे प्रतिवचन आम्हास त्या तरुणास द्यावे लागले होते. आम्ही डॉक्टरास प्रत्यही त्याची प्रकृती अतिरेकाला गेली की नाही हे आम्हास गुप्तपणे कळवण्यास सांगून ठेवले होते. केव्हा केव्हा त्यास त्रस्त करण्याकरिता पठाण वॉर्डरातील अधिकाऱ्यांचे हस्तक आई माईवरून शिव्या देत. कारण या निमित्ताने तरी तो उलट बोलेल. उलट शिवी मौनव्रतामुळे तर देता येईना. अंगात ताप आणि त्या अभद्र बिभत्सपणाच्या शब्दांचा मारा तर सोसवेना. अशा स्थितीत एके दिवशी धावून जाऊन त्या तरुणाने रात्री आपल्या कोठडीच्या भिंतीवर आणि भूमीवर ताड ताड डोके आपटण्यास आरंभ केला. धावपळ झाली. पर्यवेक्षकांनी त्याच्या खोलीतच 2 वॉर्डरास पहाऱ्यास रात्रभर ठेवण्यास आरंभ केला. नाहीतर न जाणो तो आत्महत्या करील. अंती मला एक दिवस डॉक्टराने कळवले की आता मात्र एकतर तो मरेल किंवा वेडा होईल. हे ऐकताच सर्व राजबंदीवानांच्याकडून एक सामायिक पत्र त्याने अन्नग्रहण करावे अशा विनंतीचे धाडले. आणि आता तुला तू हटलास म्हणून कोणासही म्हणता यायचे नाही, तर सगळ्यांची आज्ञा म्हणून अन्नग्रहण कर. कारण प्रकृतीचा रबर तुटणार, तोच तुटण्याचे आधी तू ताणणे बंद करशील असे तू वचन दिले आहेस. ती वेळ आली असे निक्षून कळवले. तेव्हा त्या मानी गृहस्थाने एकदाचे अन्नग्रहण केले. आमचे सारखे सांगणे असे की संपासारख्या तात्कालिक उपयुक्त चळवळींसाठी इतर कष्ट जरी सोसणे युक्त असले तरी कोणाही देशभक्ताने त्या राजबंदीवान म्हणवून घेण्यासारख्या मागणीसाठी स्वप्राणाचेही बलिदान आणि तेही असे अन्नत्यागादी उपायांनी आपण होऊन करणे म्हणजे मूर्खपणा करणे होय. त्या मानधन म्हणजे सन्मान हेच त्यांचे धन आहे अशा राजबंदीवानांनी 2 वेळा सार्वत्रिक अन्नत्यागाचा संप करण्याचा घाट घातला. मधून मधून 10-5 जणांनी आरंभही करावा, पण आम्ही तो उचलून न धरता हाणून पाडावा. त्यांच्या त्या तेजस्वीपणाचा यथोचित गौरव करीतच हाणून पाडावा. आज त्यावेळी अन्न सोडून बळाने मरू पाहणाऱ्यांपैकी आम्ही ज्यास खेचून परत ओढले त्यापैकी काही सुटून स्वराष्ट्राची सेवा पुन्हा करीत आहेत. ज्या मानधन तरुणाविषयी वर उल्लेख केला आहे त्याची आणखी काही माहिती शक्य झाले तर पुढील आवृत्तीत देण्याचा प्रयत्न करू. हा संप ज्या दिवशी झाला त्याच दिवशी मॉन्टेग्यू साहेबांस एक आवेदन धाडण्याची जी अनुमती आम्ही मागितली होती ती विषयी चर्चा करताना बारी आम्हास म्हणाला, वेल, यू हॅव अकॉर्डेड अ फाईन रिसेप्शन टू मिस्टर मॉन्टेग्यू. मॉन्टेग्यूच्या आगमनास पोर्ट ब्लेअरची प्रतिवंदना सलामी म्हणूनच संप इतका स्थगित करण्यात आला होता हे जरी खरे होते तरी त्यात मी प्रत्यक्ष काम न सोडण्याचा जो विचार केला त्यामुळे मला आवेदनपत्रांची अनुमती नाकारणे अधिकाऱ्यास जड गेले. दुसरे एक महत्त्वाचे कारण होते. हिंदुस्थानात ज्या सुधारणा करायच्या त्या योगे राज्यक्रांतिकारकांची समजूत काहीतरी पटेल की नाही हा प्रश्न मॉन्टेग्यू अधिक झाडून साऱ्या अधिकाऱ्यांपुढे होता. याविषयी आमच्याशी तत्रस्थ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी
आपण होऊन येऊन केलेल्या एतद्विषयक चर्चेने आणि वर्तमानपत्रातील लेखांनी आम्हास शंका उरली नव्हती. त्यामागे मोर्ले साहेबांच्या सुधारणांच्या हप्त्यांच्या वेळी तर आम्ही इंग्लंडमध्येच होतो आणि क्रांतिकारकास शमवणे, निदान इतरांस क्रांतिकारकांच्या आगगिळ्या जाज्वल्य पंथात शिरण्याइतके असंतुष्ट होण्यापासून बचावणे, हा त्या सुधारणा देण्यात इंग्लिश सत्तेचा मुख्य हेतू होता. हे आम्हास त्यावेळी अनेक प्रख्यात इंग्लिश गृहस्थांशी झालेल्या वादविवादामुळे आणि गोखले इत्यादी पुढाऱ्यांच्या तत्रस्थ भाषणामुळे आणि प्रत्यक्ष संवादांमुळे ठाऊकच होते. तेव्हा हिंदुस्थानात सुधारणांचा हप्ता मागण्यासाठी एकमुखी मागणी करण्याचे प्रयत्न जे लोकमान्य प्रमुख सर्व देशभक्त करीत होते, त्यात क्रांतिकारकातील प्रमुखांपैकी कोणीतरी थोडासा हात देणे भाग होते. तेव्हा अशा वेळेस महत्त्वाच्या नियंत्रणात्मक सुधारणा जर खरोखरच करण्यात आल्या तर क्रांतिकारकातीलही अनेक लोक शांतीप्रधान मार्गाचा अवलंब करू इच्छितील, हे सरकारच्या दृष्टीस आणणे आम्ही आपले कर्तव्य समजलो. मॉन्टेग्यूने सर्व पक्षांच्या भेटी घेतल्या. त्यात क्रांतिकारकांचा पक्ष उघड सापडणे दुर्घटच होते. तेव्हा अशा अपरोक्ष रीतीने त्यातील काही जणांकडून त्यांची मते कळणे त्यास इष्टच होते. म्हणूनच आमच्यातील अनेक लोकांशी आडून पाडून ही चर्चा अधिकारी करीत, परंतु काही भिवून अगदीच शेळपटपणा स्वीकारून, नको रे बुवा ते राजकारण, स्वातंत्र्य मिळाले तरी आज ते नको, निदान आपण तरी हरी हरी म्हणत बसलो आहोत आणि आम्हास सुटके पलीकडे काही पाहायचे नाही असे म्हणत, तर काही इंग्लिशांना हाकून द्यायच्या जळत्या शपथा जशा पूर्वी घेतल्या तशाच अधिकाऱ्यास पाठ म्हणून दाखवीत. अशा स्थितीत क्रांती पक्षाच्या ध्येयाची आणि राजकारणाची तात्विक चर्चा केलेले सुसंगत, युक्तियुक्त आणि निर्भीड लेखी कथन आम्ही धाडू इच्छितो, हे ऐकताच अधिकाऱ्यास एक प्रकारे ती इष्टापत्तीच वाटली. ते मी न करता त्यांच्या आवडीच्या कोणी इतराने केले असते तर त्यास हवे होते, पण ते जमेना. माझे नाव गेलेले आवेदन वरिष्ठास अधिक उपयुक्त वाटेल हेही त्यास माहीत होते आणि मी संपात काम सोडून न मिळाल्यामुळे कारागारी या नियमाची पण काही आडकाठी नव्हती. तेव्हा मला मॉन्टेग्यू साहेबास गव्हर्नर जनरलचे द्वारा आवेदनपत्र धाडण्याची अनुमती मिळाली आणि त्याप्रमाणे मी ते धाडले. मॉन्टेग्यू साहेबास वरील आवेदनपत्र धाडताच त्याचा इष्ट तो परिणाम होण्यासाठी त्यातील मुख्य विधेयांची माहिती हिंदुस्थानात प्रसिद्ध होणेही परमावश्यक होते, कारण त्या योगे हिंदुस्थानातील जे पुढारी सुधारणांसाठी झटपटत होते त्यांना हेही एक सबळ कारण सांगता येते की जर समाधानकारक सुधारणा मिळाल्या तर हे पहा, राज्यक्रांतिकारकातील काही प्रमुख लोकसुद्धा शांततेच्या मार्गाचा अवलंब करण्यास सिद्ध आहेत. आमच्या अवश्य परिस्थितीतही जो काय पाठिंबा आम्हास आमच्या पुढाऱ्यास देता येण्यासारखा होता तो द्यावा म्हणून आम्ही आमच्या त्या वर्षीच्या पत्रात या आवेदनाचा उल्लेख केला. ते पत्र आमच्या प्रकृतीची त्यावेळची अवस्थाही प्रदर्शित करीत असल्याने त्याचे मूळचे अंशतः भाषांतर करून खाली देत आहोत. त्यायोगे राजकीय बंदिवानांच्या मुक्ततेविषयी आपल्या स्वदेश बंधूंस सतत उत्तेजित करण्याच्या कामी आमच्या वार्षिक पत्राद्वारे आम्ही कोणत्या धोरणाने आणि किती झटत होतो हेही तत्कालीन लिखाणावरून दृग्गोचर होईल. लेखक स्वातंत्र्यवीर सावरकर. वाचन गीता चारुचंद्र उपासनी. सावरकर वाङ्मयाधिकार श्री सात्यकी अशोक सावरकर. शांततेच्या मार्गाचा अवलंब करण्यास सिद्ध आहेत. आमच्या अवश्य परिस्थितीतही जो काय पाठिंबा आम्हास आमच्या पुढाऱ्यास देता येण्यासारखा होता तो द्यावा
म्हणून आम्ही आमच्या त्या वर्षीच्या पत्रात या आवेदनाचा उल्लेख केला. ते पत्र आमच्या प्रकृतीची त्यावेळची अवस्थाही प्रदर्शित करीत असल्याने त्याचे मूळचे अंशतः भाषांतर करून खाली देत आहोत. त्यायोगे राजकीय बंदिवानांच्या मुक्ततेविषयी आपल्या स्वदेश बंधूंस सतत उत्तेजित करण्याच्या कामी आमच्या वार्षिक पत्राद्वारे आम्ही कोणत्या धोरणाने आणि किती झटत होतो हेही तत्कालीन लिखाणावरून दृग्गोचर होईल. लेखक स्वातंत्र्यवीर सावरकर. वाचन गीता चारुचंद्र उपासनी. सावरकर वाङ्मयाधिकार श्री सात्यकी अशोक सावरकर.